आजारी म्हणून आपल्या विभागाचे खासदार धैर्यशील माने, कार्यक्रमाला उपस्थित असणारे CB पाटील अप्पा, गौरव नायकवाडी, राहुल महाडिक, भीमराव माने, सागर खोत, आनंदराव बाप्पू पवार, प्रवीण भाऊ माने, वीर कुदळे, सनी खराडे, डॉक्टर सतीश बापट, प्रसाद पाटील, केदार पाटील, विक्रमभाऊ पाटील, पृथ्वीराज पवार, आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं ज्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे ते आमचे संजयजी कोरे, तसंच जयवंताबा पाटील, मनीषाताई पाटील, सूरज पाटील, दिनेश पाटील, संजय तेवरे, सज्जना तेवरे, प्रवीण गावडे, अमर जमादार, शिवराज जाधव, मनोज जयस्वाल, सुधीर मोरे, प्रदीप थोरात, त्यांच्याबरोबर आलेले असंख्य कार्यकर्ते, मी सुरुवातीलाच उपस्थित असणारे माझ्या आष्टा परिसरातील जमलेले प्रतिष्ठित नागरिक बंधू भगिनी, आमच्या महायुतीचे उपस्थित असणारे सर्व घटक पक्षांचे सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, एकंदरीतच आज मी आष्टाच्या परिसरामध्ये ही सभा दिलेली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे आणि यावेळेस आपल्या इथं संपूर्ण महाराष्ट्रात 288 मतदारसंघात एकाच वेळी 20 तारखेला मतदान होणार आहे. एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, मी असेल, केंद्रातले पण नेते मंडळी येत आहेत, राज्यातले पण रामदास आठवले आणि इतर सर्व सहकारी मित्र त्या ठिकाणी प्रचाराच्या निमित्तानं फिरतायत आणि महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याच्या करता आव्हान करतायत. मी पण आष्टा परिसरामध्ये आलेलो आहे. या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निशिकांत भोसले पाटील दादा यांना आम्ही सर्वांनी मिळून उमेदवारी दिलेली आहे. त्यांची ओळख आपल्याला आहे, त्यांचं काम आपल्याला माहिती आहे. मला विश्वास आहे की माझ्या इस्लामपूर, आष्टी, आष्टा या परिसरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम हे करून दाखवल्याशिवाय राहणार नाहीत आणि म्हणून तुम्ही त्यांच्या महायुतीच्या उमेदवारी यांना त्यांनी घड्याळच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवावं, अशा प्रकारची सुरुवातीलाच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. निवडणुका म्हटल्यानंतर आरोप प्रत्यारोप होतात, वेगवेगळ्या पद्धतीनं घोषणाबाजी होती. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की महाराष्ट्रामध्ये गेले 33 वर्ष समाजकारण, राजकारण करणारा मी एक कार्यकर्ता आहे. कुठलं काम हातामध्ये घेतलं तर ते तडीच न्यायचं. काम करत असताना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने सर्वांना घेऊन पुढे जायचं. मला आज स्वर्गीय विलासराव शिंदेंना मी अभिवादन करतो, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्याबरोबर अनेक वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून काम केलं. त्याच्यामध्ये मला खरे एक पूर्वीची निवडणूक आठवते. मी त्यावेळेस कॉलेजला होतो, परंतु 78च्या निवडणुकीमध्ये कधी कधी घटना घडती कशी बघा. त्यावेळेस विलासरावजी निवडून आले आणि 2 नेते पराभूत झाले. मी त्यांची नावं घेऊन त्यांना अपमानित करू इच्छित नाही, परंतु त्यावेळेसच्या मंत्रिमंडळामध्ये ते दोघं पराभूत झालेले मंत्री झाले आणि विलासराव फक्त आमदार राहिले. कधी कुणाचं काय होईल राजकारणामध्ये सांगता येत नाही, परंतु विलासराव कधी खचले नाही, नावमेद झाले नाही. त्यांनी पुन्हा जोमाने आपलं काम सुरू केलं आणि जोपर्यंत त्यांच्या जीवात जीव होता तोपर्यंत आष्टा असेल, इस्लामपूर असेल, ह्या सगळ्या भागाचा सर्वांगीण विकास व्हावा याकरता त्यांनी जीवाचं रान केलं, परिश्रम केले. हेही आपल्याला विसरता येणार नाही, नाकारता येणार नाही. मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की आज
आमचे धैर्यशील माने हे खासदार, त्यांनी एकंदरीतच या निवडणुकीमध्ये आमच्या महायुतीचे प्रमुख सहकारी, मग त्याच्यामध्ये गौरव नायकवाडे असतील, राहुल महाडिक असतील, भीमराव माने अण्णा असतील, त्याच्यामध्ये आमचे सागर खोत असतील, आनंदराव बापू पवार असतील, हे सगळ्या सहकाऱ्यांना एकत्र येऊन त्यामध्ये प्रत्येकाचे वाद विवाद असू शकतात, मतमतांतर असू शकतं, विचारधारेचा एक विक्रम भाऊ पाटील देखील त्याच्यामध्ये होते, पृथ्वीराज पवार होते, अनेक सहकारी होते आणि यांनी सगळ्यांनी मिळून धैर्यशील मानेंचं ऐकलं. आम्ही मध्ये त्या बाबतीमध्ये मुंबईला पण एक बैठक झाली, तेव्हा पण राहुल महाडिक, आम्ही, मुख्यमंत्री देवेंद्रजी, आम्ही सगळे एकत्र बसलेलो होतो. तिथंही आम्ही काही मार्ग काढला. आज आम्ही जरी वेगवेगळ्या विचारधारेचे असलो तरी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या करता भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आणि RPI आणि इतर घटक पक्ष एकत्र येऊन आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. कालच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब धुळ्याला आणि नाशिकला येऊन गेले. त्यांनी पण सांगितलं की बाबा आज मी देशाचं नेतृत्व करतो, देशातल्या अनेक राज्य पुढे गेली पाहिजे, महाराष्ट्र एक प्रगत राज्य आहे आणि ह्या राज्याला एक सक्षम अशा प्रकारचं सरकार मिळालं पाहिजे. त्याकरता देखील त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान केलं. आव्हान करत असताना मी आपल्याला स्पष्ट सांगतो, आमचं काही गोष्टी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही कमी पडलो. जे कमी आहे ते कमी सांगितलं पाहिजे. त्याच्यात काही आमच्या त्रुटी राहिल्या, त्याच्यातनं आम्ही थोडा बहुत अभ्यास केला आणि त्याच्यातून ज्यावेळेस माझा कांदा उत्पादक शेतकरी हा थोडासा निर्यात बंदी केल्यामुळं वंचित राहिला, तो वंचित राहिल्यामुळं त्याच्यामध्ये नाराजी मोठ्या प्रमाणावर आम्हाला पाहायला मिळाली. त्याचा फटका आम्हाला बसला, आमच्या महायुतीच्या उमेदवारांना बसला. आता मात्र आम्ही ती निर्यात बंदी चालू केलेली आहे. आम्ही केंद्राला सांगितलं असं चालणार नाही, आपल्याला शेतकऱ्यांना 2 पैसे मिळाले पाहिजेत. शेतकरी हा राज्याचा कणा आहे, शेतकरी हा माझ्या भारताचा कणा आहे. जर तो कणा मोडला तर राज्य त्या ठिकाणी मोडेल आणि म्हणून त्यांनी पण ताबडतोब प्रतिसाद दिला. आज तिथं एक चांगल्या प्रकारे आपल्याला काम होत असताना दिसतंय आणि लोकांना पण कांद्यामध्ये 2 पैसे मिळत आहेत. ऊसाच्या बाबतीमध्ये तीच भूमिका आम्ही घेतली. वेगवेगळ्या प्रकारचे धान्य असतं, त्याला पण आधारभूत किंमत मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांना मध्ये 12,000 रुपये दिले जात होते, 6 केंद्राचे 6 राज्याचे, ते 15,000 रुपये त्या ठिकाणी करण्यात आलेले. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्या इथं अनेक ठिकाणी विमानतळ, अनेक ठिकाणी पोर्ट, अनेक ठिकाणी वंदे भारत ट्रेन, अनेक ठिकाणी बुलेट ट्रेन, अनेक ठिकाणी मेट्रो, अशा प्रकारचे नॅशनल हायवे, अशा प्रकारची कितीतरी मोठे कामं लाखो कोटी रुपयाची महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे. आणि त्याला एकमेव कारण केंद्र सरकार आपल्या विचाराचं आहे. केंद्र सरकार तिथनं भरीव अशा प्रकारची मदत ही महाराष्ट्राला करत आहे. आपल्या सांगली जिल्ह्याला होते, आपल्या वाळवा आणि इस्लामपूरला पण आपल्याला करून घ्यायची. त्याकरता उद्याची निवडणूक महत्त्वाची आहे. आष्ट्याला पण त्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाची त्या ठिकाणी कामं करायची. माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की स्वर्गीय विलासराव शिंदे साहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी आष्टा शहरामध्ये भुयारी ड्रेनेज व्यवस्था उभारून स्वच्छतेच्या प्रांगणामध्ये पहिलं पाऊल टाकण्याचं काम आम्ही करणार आहे. मला आश्चर्य वाटतंय, इतके वर्ष आज तुमच्याकडे अर्थमंत्रालय होतं, का नाही काम झालं? तिजोरी तुमच्याकडे होती. त्याच्यानंतरच्या काळामध्ये 10 वेळेला मी अर्थसंकल्प सादर केला. जर लोकांचे प्रश्न सोडवायचे असेल तर धमक आणि ताकद लागते. आज देखील दुर्दैव आहे, माझ्या ह्या परिसरामध्ये MIDC नाही. तरुणींनी कुठं जावं, कुठं नोकरी मिळवावी, कुठं रोजगार त्यांना मिळणार आहे? नेतृत्वाचं काम नाही. तुम्ही 35-35 वर्ष, 30-30 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करताय. काय वाळव्याच्या माझ्या इस्लामपूरच्या बस स्थानकाची अवस्था आहे, काय आष्ट्याच्या बस स्थानकाची अवस्था आहे, ह्या गोष्टीचा कधीतरी विचार कोणी केलाय का?
या परिसरामध्ये वाहतुकीचा प्रश्न सोडवण्याच्या करता माझा इस्लामपूर असेल, माझा आष्टा असेल, ह्या शहरामध्ये काही सक्षम गोष्टी केल्या पाहिजेत. काळानुरूप आपल्याला बदलावं लागतं. मी देखील बदललो. मी ज्यावेळेस राजकारणात आलो त्यावेळेसची परिस्थिती महाराष्ट्राची वेगळी होती. आजची परिस्थिती वेगळी आहे. नवीन आव्हानं आहेत, ती आपल्याला स्वीकारता आली पाहिजे. मुलांच्या मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी ह्याचं युग आलेलं आहे. त्यापासून आपल्याला बाजूला हटता कामा नये. आपल्याला तशा प्रकारचं ज्ञान तुमच्या माझ्या महाराष्ट्रातल्या मुलामुलींना, माझ्या आष्टा, इस्लामपूर, सांगलीच्या मुलामुलींना द्यावंच लागणार आहे. त्यावेळेस लोकप्रतिनिधी खमक्या असावा लागतो. फक्त स्वतःचा स्वार्थ बघून चालत नाही. जनतेचे प्रश्न सोडवायचे असतात. सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन पुढे जाण्याचा विचार करायचा असतो. शीघ्रकवी पठ्ठे बापूराव, कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, क्रांतीवीर नागनाथ अण्णा नायकवाडी, हिंदकेसरी मारुती माने, शहीद वीर रोमित चव्हाण या महामानवांची उचित स्मारक का अजूनपर्यंत झाली नाही? कुणी आडकाठी निर्माण केली? का नाही महामानवांचा आदर केला जात? का नाही त्यांचा सन्मान केला जात? ह्या गोष्टी कुठेतरी विचार करण्याजोग्या आहेत. काही जण त्या ठिकाणी सांगतात. मला तर मागच्या वेळेस मी इस्लामपूरला सभेला आलो, मला आश्चर्य वाटलं. इतके चांगले ह्या भागातले कारखाने, चांगल्या प्रकारे तिथं रिकव्हरी, सगळ्या काही गोष्टी जुळून आलेल्या आहेत. अशा वेळेस देखील तुम्हाला भाव देता येत नाही. मग त्याच्यामध्ये नेतृत्व कमी पडत नाही? नेतृत्वाचा हे त्याच्यामध्ये कुठंतरी त्यांच्या कामामध्ये उणीव आपल्याला भासत नाही? मी त्याही वेळेस सांगतो, तुम्हालाही सांगतो, मी माझ्या माळेगावने सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा भाव अनुक्रमे 3636 आणि 3571 रुपये दिला. अरे दिवाळी सगळ्यांना गोडधोड करून खायची असते. आम्ही माझ्या मायमाऊलींना जे काही 1500 रुपये सुरू केलेले आहेत, माझ्या माहितीप्रमाणे इथं पण माझ्या मायमाऊली आहेत, त्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर सर्व महिन्यांचे 7500 रुपये तुम्हाला पोचलेत की नाही पोचलेत? पोचलेत. आज तिथं माझ्या मायमाऊली आर्थिक सबल झाल्या पाहिजेत, सक्षम झाल्या पाहिजेत. त्यांची दिवाळी चांगली झाली पाहिजे, त्यांची भाऊबीज चांगली झाली पाहिजे, त्यांचं रक्षाबंधन चांगलं झालं पाहिजे. त्यांच्या मनामध्ये जे असेल, आष्टाच्या बाजारामध्ये जाऊन त्या माझ्या भगिनीला घेता आलं पाहिजे. तिच्या चेहऱ्यावर समाधान त्याच्यातनं दिसलं पाहिजे, आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसला पाहिजे. आणि आमचे शेतकरी, आता आमचं पेमेंट होईल, आता आमची दिवाळी साजरी होईल. परंतु नेतृत्वाने त्या कारखान्याचं काही दिवाळीचं पेमेंट काढलं नाही. अरे तुम्हाला दिवाळी पण साजरी तुमच्या भागातल्या लोकांना करून देता येत नाही, तुम्ही कशाच्या गप्पा मुख्यमंत्र्याच्या मानता? हे असला मुख्यमंत्री, ते उगीच कशाला तरी स्वप्न बघायची, ही स्वप्न उराशी बाळगू नका. पहिल्यांदा लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवा, त्यांना चांगला दर द्या. सगळी सोंग करता येतात, पैशाचा सोंग नाही करता येत. जर तुम्ही माझ्या शेतकऱ्याला पैसाच देणार नसाल आणि सांगणार दिवाळी साजरी कर, काय आणायचं, काय खायचं, काय गोडधोड करायचं, काय फराळ करायचा, काय कपडा लत्ता घ्यायचा, ह्याचा काहीतरी विचार करत नाही तुम्ही? ह्याचा केला पाहिजे. एवढ्यावरच नाही, आज इस्लामपूर असेल, आष्टा असेल, या शहरामध्ये भव्य अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारे भाजी मार्केट पाहिजे, व्यापाऱ्यांच्या करता विशेष दालन पाहिजे, त्या पद्धतीच्या गोष्टी झाल्या पाहिजेत. मला कुणी सांगितलं की आमच्या बारामती तालुक्यातल्या साखर कारखान्यांच्या पेक्षा इथली रिकव्हरी 0.5% जास्त आहे, जवळपास 1% जास्त आहे. 1% रिकव्हरी जास्त असल्यानंतर इथला दर साधारण माझ्यापेक्षा 200-225 रुपये जास्त पाहिजे होता. म्हणजे 3700, 3500, 71, 3600, 3700, 3800 दर पाहिजे होता. किती मिळाला तुम्हाला? 3100. कुठं गेले 700 रुपये, कुठं गेले 600 रुपये? जर आम्ही देऊ शकतो, बर कारखाना जुना आहे असं नाही, कारखाना नवा आहे म्हणून तिथं कर्ज आहे, त्याचा हप्ता द्यायचा आहे, त्याचं व्याज द्यायचं आहे, तसं काही नव्हतं. स्वर्गीय राजाराम बापू पाटलांनी लावलेलं ते रोपटं, ते आज देखील चांगल्या पद्धतीनं भाव देऊन चालवायला पाहिजे होतं. ते तर राहिलं बाजूला. इथं आमच्या जवळ
सर्वोदय सहकारी साखर कारखाना आमची भावकी स्वर्गीय संभाजीराव पवारांनी आणि स्वर्गीय व्यंकप्पा पत्कीनी काढला. काय झालं? ते कारखानाच गिळून टाकला. अरे तुमचं तुम्ही करा ना. दुसऱ्यांनी काढलेली कारखानदारी कशाला तुम्ही त्या ठिकाणी ताब्यात घ्यायला जाताय? काय ह्याच्यातनं तुम्ही साध्य करताय? तुम्ही तुमच्यातल्या तुमच्या स्पर्धा लावा की त्या कारखान्याचं संचालक बोर्ड चांगला भाव देत आहे का राजाराम बापू पाटलांचं संचालक बोर्ड चांगला भाव देत आहे. स्पर्धा ही निकोप असली पाहिजे. स्पर्धा ही समाजाला दोन पैसे मिळून देणारे असले पाहिजे. वैयक्तिक स्वतःच्या नेत्याचा स्वार्थ साधणारी स्पर्धा त्या ठिकाणी नसली पाहिजे. परंतु तशा प्रकारच्या गोष्टी इथं पाहायला मिळत नाही. आत्ताच मी गौरवला विचारत होतो की इस्लामपूर आष्टा परिसरामध्ये मुबलक पाणी पुरवठ्याची यंत्रणा आहे का? मला सांगितलं नाहीये, ठराविकच तास पाणी मिळतं. अरे इथनं इतकी नदी भरभरून दुथडी वाहती, तुम्हाला आपल्या भागातल्या लोकांना 24 तास 7 दिवस पाणी देता येत नाही. जो माझ्या जनतेला पाणी देत नाही त्याच्या अंगातच पाणी नाही तर ते तुम्हाला पाणी कसं देणार? याचा विचार तुम्ही त्या ठिकाणी केला पाहिजे. मित्रांनो, दर्जेदार शिक्षण, उत्तम प्रकारचं आरोग्य, त्याच्या संदर्भामध्ये लोकांच्या करता एक चांगल्या प्रकारच्या सुविधा, ज्या मूलभूत गरजा असतात त्या मूलभूत गरजा, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली ठेवण्याच्या करता प्रयत्न करणं. मला तर सांगण्यात आलं इस्लामपूर आणि आष्टा येथे 35 वर्षापासून रखडलेलं पोलीस अधिकारी आणि कर्मचारी निवासस्थान अजून मार्गी लागलं नाही. वास्तविक अनेकांनी आपल्या आपल्या भागामध्ये आम्ही निधी दिला. अर्थमंत्री म्हणून अनेक आमदार येतात, आम्हाला पोलीस कर्मचाऱ्यांच्या करता उत्तम प्रकारचं त्या ठिकाणी सुसज्ज अशा प्रकारची निवासस्थानं बांधायची, अधिकारी वर्गाच्या करता बांधायची. आम्ही निधी देतोय. आज महाराष्ट्रात झालंय. आज बारामतीमध्ये येऊन बघा, आम्ही स्वतः करून दाखवलं. अष्टाकरांनो, मी तुमच्याकडे येतो त्यावेळेस मी माझ्या भागामध्ये व्यवस्थितपणे गोष्टी केल्या, त्यावेळेस तुम्हाला सांगायला आलोय. फक्त माझा भाग पुढे जाऊन चालणार नाही. चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळा महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे आणि त्याच्यातून गोरगरिबांचं राहणीमान बदललं पाहिजे. त्यांच्या संसाराला त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे. त्यांना एक समाधानाने जीवन जगता आलं पाहिजे. परंतु तशा पद्धतीच्या गोष्टी या ठिकाणी होताना दिसत नाही. आज स्वर्गीय विलासराव शिंदेंचं एक स्वप्न होतं, त्यांनी उराशी बाळगलेलं. माझ्या ह्या परिसरामध्ये तरुण तरुणींच्या हाताला काम मिळावं. काम कसं मिळेल? MIDC काढल्यानंतर मिळेल. MIDC झाली का? MIDC करताच आली नाही. वास्तविक बाकीकडं मोठ्या MIDC, 5 स्टार MIDC, महाराष्ट्रामध्ये 5 स्टार MIDC, मोठ्या MIDC, मिनी MIDC, किती प्रकारच्या MIDC झाल्या. आपण तर महत्वाच्या रोडच्या जवळ आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेंगलोर महत्वाचा रस्ता आहे. आपल्या इथं खरं तर दुर्दैव आहे. मला एक कळत नाही, इतके मोठे मोठे नेते इथं होऊन गेले. मला पूर्वीच्या नेत्यांना दोष द्यायचा नाही, परंतु अलीकडच्या काळात 99 पासून जे सातत्याने सत्तेवर 5-1 वर्ष अपवाद वगळता त्यांना देखील सांगली जिल्ह्यामध्ये साधं विमानतळ तयार करता आलं नाही. जिल्ह्याला विमानतळ नको? विमानतळ पाहिजे. उद्याच्याला उद्योगपती ज्यावेळेस दिल्लीवरून, मुंबईवरून, बेंगलोरवरून कुठं येतात, त्यांची अपेक्षा असते त्यांचे स्वतःची विमानं असतात, हेलिकॉप्टर असतात. टेक ऑफ केलं, त्या MIDC मध्ये उतरतात विमानतळावर, तिथून स्वतःच्या कारखान्यामध्ये व्हिजिट करतात, संध्याकाळ झाली विमानातनं परत घरी. अशा प्रकारची व्यवस्था पाहिजे. आज आम्ही बारामतीमध्ये विमानतळ काढलं, MIDCतच काढलेलं आहे. आज बाकीच्या ठिकाणी आम्ही विमानतळ काढतोय. आत्ता मध्ये कोल्हापूरला नाईट लँडिंग धैर्यशील खासदार साहेब तुम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा करून केला. त्याच्यानंतर तुम्ही तिथला टर्मिनल मोठा केला, तिथं आता लोकांची सोय झाली. नेतृत्व असं असावं लागतंय. नुसतं असं आला का? अरे काय असं काय का? काय सांगता आता? काय सांगता? काय सांगतो? काय सांगतोय ते तुझ्या डोक्यात शिरानं काय सांगता? असं नाही. मी त्यांची चेष्टा करत नाही. प्रत्येकाचा मान सन्मान ठेवला पाहिजे, ती आम्हाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवण दिलेली आहे. आम्ही त्या रस्त्याने जाणारे माणसं आहे. पण किती
किती दिवस लोकांना असंच सांगून 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 आज मी मगाशी आमचे सहकारी जयंतराव पाटलांचे त्या ठिकाणी अनेक वर्ष त्यांना साथ देणारे आमचे संजयराव कोरे असतील, त्याच्यामध्ये मनीषाताई पाटील असतील, सूरज पाटील, दिनेश पाटील, संजय तेवरे, संजना तेवरे, जयवंत पाटील, प्रवीण गावडे, अमर जमादार, शिवराज जाधव, मनोज ओसवाल, सुधीर मोरे, प्रदीप थोरात हे का आपल्यापासून दूर गेले? अहो, मला तर संजयराव कोऱ्यांनी सांगितलं त्यांचं बापूंच्या पासून, त्यांच्या वडिलांच्या पासून ते त्यांच्या बरोबर आहे. आज एक एक दोन दोन पिढ्या ही लोक आपल्या बरोबर राहिली, आज आपल्यापासून बाजूला जात आहेत. याचा अर्थ कुठंतरी आपण कमी पडतो की नाही, कुठंतरी आपलं काहीतरी चुकतंय की नाही. कशामुळे हे सगळ्या गोष्टी होत आहेत? हो का, आली चिठ्ठी. त्यांचं कासेगाव, बापूंचं स्वतःचं गाव, तिथलं पोलीस स्टेशन आजही भाड्याच्या घरात. अरे काय रे, तुम्हाला स्वतःच्या गावचं पोलीस स्टेशन बांधता येत नाही आणि ह्या पद्धतीनं तुम्ही राज्याचं नेतृत्व करायला मी निघालेलो आहे, कशाला सगळीकडे भाड्याची पोलीस स्टेशन करायला? अरे काय, हे बरोबर नाही. अरे तुमच्या हातात, माझ्या हातात तिजोरी आली. विचारा आमदारांना, जो आमदार येईल महायुतीचा त्याला सगळ्या गोष्टी दिल्या का नाही? धैर्यशील पूर्वी आम्ही एकत्र होतो त्यावेळेस, आताही एकत्रच होय, परंतु पूर्वी राष्ट्रवादीत होतो त्यावेळेस जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता, एक तडफेनं काम करणारा कार्यकर्ता. आज खासदार झाला, दुसऱ्यांदा खासदार झाला. आज तरुण नेतृत्वाला भाऊ संधी द्यायला नको? त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बदल करायला नको? त्याच्या संदर्भामध्ये रस्त्यांची अवस्था बघा. पेठ नाकावर त्यांच्याच बँकेसमोर एका प्रसिद्ध वकील महिलेचा जीव गेला 4 दिवसापूर्वी. गेलेला जीव येणार आहे? चांगले रस्ते करायला काय होतं? तुमच्या हातामध्ये सगळं काही राज्याची तिजोरी होती, ती तिजोरी काय काय केलं तिथं? अहो, तुमच्याकडे ज्या असणाऱ्या त्या संस्था, मला तर मगाशी संजय कोरेंनी सांगितलं, दादा आमची सूतगिरणी पण बंद पडली. अरे पट्ट्या, सूतगिरणी तुम्हाला चालवता येत नाही, ती बंद पडली. त्या पोरापोरींनी कुठं जायचं आता कामाला? आणि तिथं प्लॉटिंग चाललंय, प्लॉटिंग, आणि दुसऱ्याला विकण्याचं चाललं. अरे अशी कुठे MIDC असते का? MIDC मध्ये मोठा एखादा प्रोजेक्ट आणायचा असतो. आता तुमचे नाती गोती चांगल्यांची झाली, म्हणजे किर्लोस्करांची झाली. सांगा ना पाहुण्याला, एक कारखाना टाकरे इकडं सांगा, त्याच्यामध्ये व्याही आहेत ना तुमचे. मग व्याहीने ऐकायला नको? बरं, आपली बाजू लेकाची आहे, त्याची बाजू लेकीची आहे. त्याच्यामुळे साहजिकच त्यांनी त्यांचीच गुंतवणूक करावी, टाकावी. आमच्या आष्टा, आमच्या इस्लामपूर, आमच्या वाळवा तालुक्यातल्या जे गरजू मुलामुलींना, पुढाऱ्याच्या पोरापोरींना नाही, नाहीतर पुन्हा तिथं चेअरमनचा चिकटला, तिथं डायरेक्टरचा चिकटला. अरे डायरेक्टर चेअरमन बसा ना, गोरगरिबाची पोरं लावा ना. त्यांनी काय तुमच्याकडे नुसतं बघत बसायचं? ह्या गोष्टीचा विचार करायला नको? ह्या पद्धतीनं जो काही कारभार चाललाय याला काही अर्थ नाहीये, असं ह्या ठिकाणी मला तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं. मित्रांनो, ह्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी, कधी कधी तर असं का कुणाला कुठंतरी उभं करणार आणि असा का त्याचा काटा काढणार की त्यालाच बाद दिशा आपटणार. तुमच्याच इथलं उदाहरण सांगतो. त्याच्यामध्ये 2017ला जिल्हा परिषदेच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं बागणी जिल्हा परिषद मतदारसंघात वैभव शिंदे, आमच्या विलासरावांचे चिरंजीव यांना उमेदवारी दिली आणि अपक्ष उमेदवार उभा केला. आणि त्या वैभव शिंदेचा पार त्याचा बाकराच करून टाकला. ही काय पद्धत? त्यापेक्षा त्याला सांगायचं ना, वैभव मला तुला नाही रे तिकीट द्यायचं, मला ह्याला तिकीट द्यायचं, निवडून आणायचं. पण उभा करायचा आणि नंतर तिथं मॅच फिक्सिंग करायचं, मिलीभगत करायची. हे जे काही चाललंय, किंवा इस्लामपूरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्वर्गीय पैलवान चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देऊन अपक्ष उमेदवार उभा करून पक्षाचा उमेदवार पराभूत केला. अशा पद्धतीनं कशी जवळची माणसं जवळ राहणार? जर नेताच काट्याने काटा काढायला लागला तर माणसांनी निष्ठा ठेवायची कुणावर?
विश्वास ठेवायचा कुणावर, याचा कुठेतरी विचार केला गेला पाहिजे ना. आज मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की आपल्याला महाराष्ट्राला पुढे न्यायचंय. आज फार वेगळ्या प्रकारचं राजकारण चाललंय. आम्ही महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आणि आमच्या सगळ्यांनी मागचा अर्थसंकल्प सादर केला त्यावेळेस 75,000 कोटी रुपयाच्या योजना तुम्हाला दिल्या. माझ्या मायमाऊलीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिली की नाही? ती दिली. माझ्या बांधवांना 3, 5, 7.5 हॉर्स पॉवर विजेचे पंप, इलेक्ट्रिक पंप मोफत, त्या ठिकाणी वीज मोफत, बिल शून्याचं त्या ठिकाणी केलं. ते आम्ही त्या बाबतीमध्ये करून दाखवलं. मुलींचं शिक्षण इतके दिवस त्यांना 50% रक्कम द्यावी लागायची कॉलेजला, ते काढून टाकलं. तिला पूर्ण माफ करून टाकलं. ते पैसे आम्ही देणार. सिलेंडरच्या किमती वाढल्या. उज्ज्वलामध्ये असणाऱ्यांना 3 गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला. माझे शेतकरी दुधाचा व्यवसाय करतात, परवडत नाही. ग्राहकालाही परवडावं, ह्यांनाही परवडावं म्हणून लिटरला कालच्या 1 ऑक्टोबरपासून 7 रुपये अनुदान केलं. पहिलं 5 होतं, अजून वाढवलं. त्याच्यावर तिथं काही पैसे लागले. 12वी डिप्लोमा डिग्री त्याच्याकरता आम्ही प्रशिक्षण देण्याच्या करता एक मानधन द्यायचं ठरवलं. 10 लाख विद्यार्थ्यांना, साधारण त्याला आम्हाला 8,000 कोटी रुपये लागत आहेत. अशा सगळ्याची बेरीज केली तर 75,000 कोटी रुपये लागत होते. मी बजेट तुमचं पेश केलं 6.5 लाख कोटीचं. पगाराला पैसे लागले त्यावेळेस 3 लाख कोटी, बाकीचं ह्याच्यात 5 लाख कोटी आणि इतर डेव्हलपमेंटच्या करता महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला पैसे दिले. ह्या पद्धतीचा कारभार. माझ्यावर एवढे अष्टकारांनो आरोप झाले. अजित पवारांनी दिवाळखोरी राज्याची केली, तिजोरी रिकामी केली, त्याच्यामध्ये आता पगार होणार नाही, महिलांना पैसे मिळणारच नाही, हा चुनावी जुमला आहे, त्याच्यामध्ये पैसे अकाउंटला जाणार नाही. आणि सगळे पैसे अकाउंटला जातात. ह्यांच्याही डीबीटी केलं, ह्यांच्याही वीज माफी केले, त्याच्यावर पैसे भरायचा प्रश्न नाही. झिरोचं बिल शेतकऱ्यांना दिलं की नाही? तुम्हाला शेतकऱ्यांना झिरोचं बिल दिलं. त्या पद्धतीनं आम्ही सगळ्या गोष्टी केल्या आणि पुढे आम्ही चाललोय. आणि आत्ता आधी विरोध केला, कोर्टात गेले, बंद करा म्हणून सांगितलं, कोर्टाने फेटाळलं, सगळ्या क्लुप्त्या केल्या. मग म्हणले हे होऊच शकत नाही, आमच्यावर आरोप, हे होऊच शकत नाही. आत्ता परवा मुंबईला ती महाविकास आघाडी बसली आणि त्यांनी पंचसूत्री कार्यक्रम जाहीर केला. आम्ही 5 लाख रुपयाचं विम्याचं संरक्षण तुम्हाला देतो. पूर्वी 1.5 लाख होतं, आता 5 लाख केलं. आणि त्यांनी सांगितलं आता आमचं सरकार पुढे आल्यानंतर आम्ही 25 लाख रुपये एका कुटुंबाला त्या ठिकाणी विम्याचं संरक्षण देऊ. ह्यांच्या बानी सांगितलं होतं 25 लाख रुपये प्रत्येक कुटुंबाला विम्याचं संरक्षण. जेवढे ग्रॅज्युएट मुलं आहेत, बेकार आहेत, सुशिक्षित आहेत पण बेरोजगार आहेत, त्यांना प्रत्येकी 4,000 महिना. 1 कोटी लोकसंख्या धरा, 40,000 कोटी इथंच झाले. आम्ही यांना 1,500 देत होतो, तुम्ही तर 1,500 देता, आम्ही 3,000 रुपये देणार आहे. आम्ही ह्याच्या मागे इतके वर्ष सरकारमध्ये होते, काही झोपा काढल्या काय? कुणी अडवलं होतं तुम्हाला? त्यावेळेस काही दिलं नाही. ते द्यायचं म्हणलं तर 1 लाख कोटी रुपये लागत आहेत. 1 लाख ते 40,000. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं ते विम्याचं, त्याच्यात काही 1,000 कोटी म्हणले. फक्त यांनी मुलींना कॉलेजचं शिक्षण मोफत दिलं. आम्ही आता इथून पुढे मुलांना कॉलेजचं शिक्षण मोफत देणार, आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना सगळ्यांना. त्याला किती 1,000 कोटी रुपये लागत आहेत ते तर न सांगितलेलंच बरं. अशा पद्धतीनं एवढ्या काही गोष्टी त्यांनी त्याच ठिकाणी सांगितल्या. मी माजी अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन बसलो. म्हणले हे सगळ्याला किती निधी लागेल मला सांगा रे. ते म्हणले दादा 3 लाख कोटी रुपये लागतील. त्यांना विचारलं, पत्रकार हुशार आहेत, त्यांनी प्रश्न विचारला, एवढ्या सगळ्या योजना तुम्ही मागं युतीवर आरोप केले आणि आता तर त्याच्यापेक्षा तुम्ही आकडे वाढवले, आता हे आकडे वाढवले तर इथनं पैसा कुठनं आणणार? ती आमचं गोपनीय आहे. तुझ्या आयला गोपनीय, त्यांच्या हातात बरं केंद्र सरकार पण नाही, त्याच्यामुळं कुठलं गोपनीय? तिथं काही जादूची कांडी आहे? गोपनीय जादूगार इथनं 10,000 कोटी रुपये काढले, छाक चोक करून 1 लाख कोटी काढ. अरे काय तुम्ही वेडं बनवता का रे आम्हाला?
आम्ही काही मूर्ख आहोत का? अरे मी त्यांच्यातलं काही न म्हणलं, हे कसं रे, मला तुम्ही म्हणत होता 5,00,000 कोटी तुम्हाला कसे उभे करतात, तुमच्या तरी योजनांना 3,00,000 कोटी रुपये लागतात, त्या पंचसूत्रीला म्हणलं 3,00,000 रुपये 3,00,000 कोटी रुपये लागतात, पगाराला 3.5 लाख कोटी जातील कारण वाढ होती आणि सगळेच पैसे त्याच्यात गेले, रस्ते विस्ते कसे काय करणार? नाही नाही, ते आम्ही बघू, निवडून आल्यावर बघू. अरे निवडून आल्यावर काय बघू? हे काय पोरखेळ आहे? 13-14 कोटी जनतेचा महत्वाचा जीवाभावाचा प्रश्न आहे आणि निवडून आल्यावर बघू. मी त्याच्यात आता माझ्याही ओळखीचे आहेत ना, माझ्याबरोबर बरेच काम केलेले बरीच वर्ष. ते म्हणले दादा आमची मीटिंग झाली आणि म्हणले राव माझी लाडकी बहीण फारच लोकप्रिय झाली आणि ती योजना इतकी लोकप्रिय झाली की महिला म्हणतात की आता लाडक्या भावालाच मत द्यायचंय. कोण म्हणलं? त्या सावत्र भाऊ. हिमगी याला चुलीत तिकडे सावत्र भाऊ. सावत्र भाऊ नाही, लाडका भाऊ. एकनाथ शिंदे, देवेंद्र, अजित पवार लाडके भाऊ आणि आमच्या ह्या लाडक्या बहिणी. ते आमचं बरोबर त्या ठिकाणी अंडरस्टँडिंग ठरलंय. आणि ह्यांनी काय सांगितलं की आम्हाला आता काही निवडून यायची संधी नाहीये, त्याच्यामुळे आम्ही ठरवलं आता असं का सांगायचं की लोक वावरूनच गेली पाहिजे, विचारच करायला लागला पाहिजे. आष्टाकरांनो, माझी तुम्हाला ह्या सभेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती आहे. हे निव्वळ चुनावी जुमला चाललाय, आपल्या राज्याची वाटोळ करण्याचं काम चाललेलं आहे. आणि ते कोणतरी काल त्यांचे दिल्लीतले नेते आले, खटखट 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 खट. अरे कुठलं खटखट खटखट खट? काय दरवाजा बिरवाजा वाजवता काय? खटखट 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 अशा कुठं नोटा येत होतो? खटखट खटखट खटखट. चला या बरं मी देतो खटखट खटखट खटखट. कुणी यायचं माझ्याकडनं खटखट खटखट पैसे घेऊन जायचं. अरे काय तुम्ही देशाचे विरोधी पक्ष नेते येत राव, काय आम्हाला बनवता? आम्ही काही गोट्या खेळायला आलो इथं? काय करायला? मला सांगा ना, ही कुठली पद्धत? आम्ही त्या ठिकाणी स्पष्ट बोलणारे आहोत, पण आम्ही खरं तेच सांगणार. उगीच वेळ मारून देणारे आम्ही लोक नाही आहेत. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, इथं महापुरुषांच्या बद्दल पण बोलले. मला मगाशी बोलत असताना आमचे सहकारी त्या ठिकाणी निशिकांत भोसले पाटलांनी पण सांगितलं की इथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बद्दल पण तुमच्या त्या ठिकाणी भावना आहेत. आपण त्या पूर्ण करू. पूर्ण करण्याची धमक आणि ताकद नेतृत्वामध्ये असावी लागते. लोकप्रतिनिधी तशा पद्धतीने असावा लागतो, तर कामं त्या ठिकाणी नेटाने होतात. परंतु आज इथली सगळी एकंदरीत अवस्था जर पाहिली तर फार गंभीर अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते. मित्रांनो, आम्ही एवढ्यावर त्या ठिकाणी थांबलो नाही. मला अवश्य तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, आज नेहमीच आष्टा हा भागच एक क्रांती घडवणारा भाग आहे. नेहमी ह्या भागाने क्रांती केलेली आहे आणि क्रांतिकारी भूमी असणाऱ्या माझ्या वाळवा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या चिन्हावर महायुतीच्या माध्यमातून जे निशिकांत पाटलांना आम्ही उभं केलेलं आहे, त्यांना आपलं घड्याळाचं जे बटन दाबून त्या ठिकाणी निवडून द्या. बरं, मी तुम्हाला दुसरं काय सांगतोय, तुम्हाला तुमचे नेते 99 पासून ज्याला मत द्यायला सांगतात तेच घड्याळाला मी बटन दाबा म्हणून सांगतोय. आपण काही वेगळं सांगितलं का? मी तेच सांगतोय. आता इतके दिवस त्यांचं ऐकलं आणि घड्याळाला बटन दाबलं. आज अजित पवारांचं ऐका, त्या घड्याळाचं बटन दाबा. नाही तुमचा 5 वर्षामध्ये चेहरा मोहरा या निशिकांत पाटलाच्या मदतीने बनवला ना, तर मग नावाचा पवार सांगणार नाही. ही देखील गोष्ट आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये घ्यावी. आज निश्चितपणे आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की एक धडाडीचे कार्यकर्ते, इथल्यांना अनेक धडाडीचे कार्यकर्ते, त्यांना थांबवण्याचा, दाबण्याचा, त्यांना त्या ठिकाणी कसे ते पुढे येणार नाही ह्या पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. मी माझ्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना नेहमी ज्या लोकांच्या, ज्या तरुणांच्या मध्ये स्पार्क आहे, कर्तृत्व आहे, त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला. अनेक उदाहरणं मी सांगेन की त्यांना त्या पद्धतीनं, तुम्ही तिकडे हिंगोली वसमतमध्ये गेला तर राजू नवघरेला मी संधी दिली, राजेश विटेकरला पाथरीला त्या ठिकाणी संधी दिली, इथं मधल्या काळात निलेश लंकेला संधी दिली, सुनील शेळकेला संधी दिली, आशुतोष काळेला संधी दिली, तिकडे संग्राम जगतापांना संधी दिली. त्या भागामध्ये
तिकडे डॉक्टर लहामटेला संधी दिली. बरं मी सगळ्या जाती धर्माला संधी दिली. बरं मला आठवलं, मी आष्टा आणि माझ्या पंचक्रोशीतली लोकांना सांगतो, मला जेवढ्या जागा महायुतीत आल्या, मी शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा सांगतो. मी माझ्या मुस्लिम समाजाला पण बरोबर घेऊन जातो, त्यांना योग्य पद्धतीचा न्याय देण्याची भूमिका घेतो. त्यावेळेस मी कृती देखील केली. परवा माझ्याकडे 2च जागा आलेल्या होत्या. 2 जागेत मी इथं इद्रिस नायकवाडीला उमेदवारी आमदार केलं की नाही? 2च जागा होत्या मला. एक इद्रिसला त्या ठिकाणी केलं आणि एक ओबीसीला केलं. एकटा माणूस तो विधान परिषदेमध्ये, बाकी सगळे इतर समाजाचे आहेत. माझ्या ज्यावेळेस लक्षात आलं नाही हाही समाज महत्वाचा आहे, आज त्यालाही प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, ते मूळ आष्ट्याचे आहेत. म्हणजे बघा, तुम्ही मत न देताच आष्ट्याला मी आमदारकी दिली. आता दुसरा आमदार तुम्हाला देतो, दाबा बट्ट. 2 आमदार, डबल निधी देतो. या पद्धतीने आम्ही केलं. एवढ्यावरच नाही, मला ज्या जागा मिळाल्या त्याच्यामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, या संदर्भामध्ये मी महिलांना 10% आरक्षण, म्हणजे 10% माझ्या ज्या जागा होत्या त्याच्यात 10% महिला बसवल्या. मी 12.5% मायनॉरिटीला जागा दिल्या. मी 12.5% आदिवासींना जागा दिल्या. मी 10% मागासवर्गीयांना जागा दिल्या. अशा पद्धती नाही, शेड्यूल ट्राईब पण शेड्यूल कास्ट 12.5% 25%, 10% माझे मायनॉरिटी आहे आणि 10% महिला आहे. 45% मी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजर्षी शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाव घेतो, त्यावेळेस मी तशा पद्धतीने कृती देखील करून दाखवलेली आहे. मी या सगळ्यांना बरोबर घेऊन चाललेलो आहे. मध्ये देखील मंत्रिमंडळात मला 10 जागा मिळाल्या. त्याच्यामध्ये एक मी मुस्लिम घेतलं, एक मी आदिवासी घेतलं, आदिवासी 2 घेतले, त्याच्यामध्ये माझे महिला घेतली, त्याच्यामध्ये मागासवर्गीय घेतला, त्याच्यामध्ये ओबीसी घेतला, त्याच्यामध्ये भटका घेतला, सर्वसाधारण घेतला. आम्ही जे बोलतो ते करतो, हे आपण लक्षात घ्या. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आता एक संधी आलेली तुम्हाला, त्या संधीचं सोनं करायचं का आणखीन काय करायचं ते तुमच्या हातामध्ये आहे. तो अधिकार तुम्हाला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की एक निशिकांत पाटील धडाडीचा कार्यकर्ता आहे, लोकांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये तळमळ आहे. इस्लामपूरचा प्रथम नागरिक म्हणून त्यांनी अत्यंत धडाडीनं काम केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलंय. त्यांची काम करण्याची धडाडीच काही जणांना तिथं आवडली नाही आणि त्याच्यामुळं त्यांना प्रतिस्पर्धी ठरवण्यात आलं. जे आपलं ऐकणार नाही, जो आपल्याला उद्या ओव्हरटेक करून जाईल त्याला प्रतिस्पर्धी ठरवायचा, त्याला कुठं ना कुठं थांबवायचा, त्याला कुठंतरी अडचणी निर्माण करायच्या, त्याच्यावर कुठं तरी केसेस दाखल करायच्या, त्याला त्या ठिकाणी कशी जेलची हवा दाखवता येईल ते बघायचं. इतकं गलिच्छ राजकारण ह्या भागातल्या नेतृत्वाने केलं. आम्ही कधी तशा पद्धतीने केलं नाही. आम्ही विरोधकांची पण कामं करणारे कार्यकर्ते. आज कुठल्याही लोकप्रतिनिधी आले तर आम्ही त्याच्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करतो. नाही जमलं तर त्याला सांगतो, बाबा रे मी प्रयत्न केला परंतु त्याच्यातनं मार्ग निघाला नाही. इथं गौरव नायकवाडी बसलेत, त्यांच्या कारखान्याचं एक काम होतं. काम झालं की नाही गौरव? झालं काम. शेवटी आम्ही कामाकरता बसतो, तिथं राजकारण करायला बसत नाही. निवडणुकीपुरतं राजकारण, निवडून आल्यावर आम्ही राज्याचे हित बघत असतो. आणि म्हणून माझ्या आष्टाकरांनो, माझ्या इस्लामपूरकरांनो, वाळवाकरांनो, माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. खूप काही गोष्टी मला सांगण्यासारख्या आहेत, परंतु मला आता फलटणला सभेला जायचंय आणि चिठ्ठी येते की हेलिकॉप्टर 5ला टेक ऑफ झालं पाहिजे. आपण काळजी करू नका. मी एवढंच तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, मतं मागण्यापुरतं येणार नाही. माझी बहीण त्या उरड इस्लामपूरला दिलेली आहे, तिचं घर तिथं, इथं केदार बसला आहे. त्या केदारला विचारा, जाता येता केव्हाही तुमच्याकडे येईल, तुम्ही बोलवाल त्यावेळेस मी येईल, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. हा शब्द तुम्हाला ह्या निमित्तानं देतो. पण त्याकरता महायुतीचे उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार या नात्याने आमच्या निशिकांत भोसले पाटलांना आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करा. आम्ही केंद्राचा, राज्याचा
वेगवेगळ्या योजनांचा निधी या इथल्या सर्वांगीण विकासाच्या करता आणू आणि तुमच्यामध्ये मागच्या 7 टर्मला जे घडलं नाही त्याच्यापेक्षा चांगलं काही घडवण्याचा निश्चितपणे काम आम्ही तुम्हाला करून दाखवू. हे मला तुम्ही 5 वर्षाच्या करता संधी द्या एवढीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो. पुन्हा एकदा आमचे जयंत पाटील, मनीषा पाटील, संजय कोरे, सुरेश पाटील, दिनेश पाटील, तेवरेजी, संजय, प्रवीण गावडे, अमर जामदार या सगळ्यांना तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे. तुम्हाला कधी आगीत न उठलून फुफटात पडलो अशा प्रकारची वेळ आम्ही कोणी येऊन देणार नाही. तुमचा मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला जाईल अशा प्रकारचा शब्द देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादासाहेब, धन्यवाद. या ठिकाणी मोहम्मद अली मखदूम, वेदांत शिंदे, अल्ताफ जमादार आणि विजयसिंह महादेव कोळेकर यांचे बंधुराज अरुण महादेव कोळेकर यांचा एक पक्षप्रवेश या ठिकाणी दादांच्या शुभ हस्ते संपन्न झालेला आहे. या ठिकाणी